नमस्कार. आज आम्ही नाशिकमध्ये आहोत. प्रकाश ननावरे साहेब जे सांस्कृतिक चळवळीमध्ये फार मोठं नाव आहे. ज्या व्यक्तींनी आंबेडकरी चळवळ आणि रिपब्लिकन चळवळीसाठी मोठं योगदान दिलं आहे. रंगमंचावरती त्यांचं अख्खं महाराष्ट्र नाव काढत आहेत. निळू फुले यांच्यासोबत पण हे आंबेडकरी चळवळीतली एक व्यक्ती असल्यामुळे यांना सोंगाड्यामध्ये नाकारलं गेलं. सोंगाड्यामध्ये जर ह्यांना रोल भेटला असता तर आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळं ननावरे कुटुंबाचं नाव असतं. सर, आपण स्थानिक नगरसेवक आहात. आमच्यासोबत आहेत नाशिकचे लोकप्रिय नगरसेवक राहुल दिवे साहेब. सर, आज आपण ह्या श्रद्धांजली सभेमध्ये आला आहात. आपण ह्या प्रकाश ननावरे साहेबांसंदर्भात महाराष्ट्राला काय संदेश द्याल? प्रकाश बळवंत ननावरे म्हणजे आमचे सर्वांचे प्रकाश भाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत. 6 फेब्रुवारी त्यांचं दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या दुःखानंतर संपूर्ण त्यांचं जीवनपट हा आमच्या समोर सगळ्यांसमोर अधोरेखित झाला. प्रकाश भाई हे फक्त लोककलावंतच नव्हते, तर एक साहित्यिक होते, एक आंबेडकरी चळवळीचे पाईक होते आणि ननावरे कुटुंबामधले जे तानसेनबाई ननावरे आहे हे त्यांचे मोठे भाऊ होते आणि फक्त भाऊ नाही तर एक त्यांचे मार्गदर्शक होते आणि म्हणून आम्हाला त्यांच्याबद्दल कायम अभिमान आहे. या ठिकाणी जेव्हा महापालिकेच्या अगोदर नगरपालिका होती त्यावेळेससुद्धा त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळेस त्यांचं चिन्ह 2 फुलं होते आणि म्हणून मला असं वाटतं का हा अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेल्याने निश्चित समाजाचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे. मला असं वाटतं की त्यांनी दिलेले विचार किंवा आपण सांगितलं की सवंगड्यामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या ठिकाणी संधी मिळाली नाही आणि निश्चित जी संधी त्यांना मिळाली नाही त्या संध्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नजरेमध्ये ते कायम बघायचे आणि म्हणून त्यांना अभिप्रेत असणारा समाज किंवा अभिप्रेत असणारं साहित्य, अभिप्रेत असणारा नाट्यकलावंत असं आम्ही निभवण्याचा भविष्यामध्ये प्रयत्न करू. सर, तुमचे एक विचारतो, तर तुमचे वडील महापौर होते नाशिकचे आणि तुम्ही नगरसेवक आहात. प्रकाश ननावरेसारखी व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आपण नक्की महापालिकेत काय आवाज उठवाल? नाही, आंबेडकर नगरमध्ये प्रकाशभाईंचं एक चांगलं वजन आहे, त्यांच्या विचारांचं वजन आजही आहे आणि हे कायम जिवंत ठेवण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करू. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून एक चांगल्या स्मारकाला त्यांचं नाव कसं देता येईल याचासुद्धा विचार आम्ही निश्चित करू. धन्यवाद सर. फार दिवे सरांनी फार हे केलं की यांना प्रकाश ननावरे साहेबांचं नाव कसं राहील यासाठी प्रयत्न करत आहेत. सर, फार धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. मी पत्रकार महादू पवार, मुंबई. धन्यवाद सर, तुम्ही माझ्याशी बोलल्याबद्दल.